नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. विधानसभेच्या निवडणुकीचे काहीच दिवस राहिले असून बरेच फेरबदल बघण्यास मिळत आहेत. खानापूर विधानसभा 286 मधील महायुतीच्या वतीने आमदारकीसाठी निवडणुकीच्या मैदानात असणारे युवा नेते सुहास भैया बाबर यांचा गट अधिकच मजबूत होताना दिसत आहे. कारण प्रत्येक दिवशी महाविकास आघाडी असो किंवा महायुती, दोन्ही पक्षांमध्ये बरेच फेरबदल निदर्शनात येत असून 286 विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 14 उमेदवार रिंगणामध्ये असून सध्या मैदान चांगलेच तापलेले दिसत आहे. त्यातच शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार यांना जाहीरपणे पाठिंबा देण्यासाठी खानापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सांगोला गावचे आदर्श सरपंच सुशांत देवकर यांनी जाहीरपणे पाठिंबा दिला. इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड. डायरेक्ट बोलायचं का माईक ह्याच्यातच येते ना? आज या ठिकाणी 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय भूमिका निश्चित करण्याच्या दृष्टीनं बोलवलेल्या पत्रकार परिषदेला उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक आणि खानापूर मतदारसंघाचे नेते सन्माननीय तानाजीराव पाटील साहेब अध्यक्ष, उपस्थित मतदारसंघाचे युवा नेते सन्माननीय जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोलदादा, व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे सहकारी मित्र विट्याचे माजी नगरसेवक सन्माननीय महेशदाजी, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सहकारी मित्र माजी नगरसेवक सन्माननीय सुमित भैया, ज्येष्ठ नेते व्यासपीठावर उपस्थित असणारे सुरेश काका पाटील, त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय फिरोज भैया, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे वासुंबीचे आत्ताच उपस्थित झालेले सरपंच सन्माननीय यशवंत दादा, उपस्थित आमच्या सांगोले गावचे सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, माझे सर्व तरुण सहकारी, या मतदारसंघातून या ठिकाणी उपस्थित झालेले विविध सर्व पदाधिकारी, माझ्यावर प्रेम करणारे सर्व उपस्थित मंडळी आणि उपस्थित सर्व पत्रकार मित्र आणि तरुण माझे सर्व सहकारी, या पत्रकार परिषदेमध्ये मी आज माझी भूमिका निश्चित करण्यासाठी जी पत्रकार परिषद बोलवली त्या निमित्तानं मी सर्वांचं या ठिकाणी सुरुवातीला स्वागत करतो. निवडणूक चालू होऊन आता प्रचार सुरू होऊन बरेच दिवस झाले. गेले अनेक दिवस माझी भूमिका काय भूमिका मांडणार या गोष्टीची निश्चित मतदारसंघामध्ये चर्चा चालू होती आणि मी माझी भूमिका अशी व्यक्त केलेली होती की मला जी भूमिका घ्यायची आहे ती माझे सर्व ग्रामस्थ असतील, मतदारसंघातील माझे सर्व सहकारी असतील, माझे मित्र असतील, त्या सर्वांशी चर्चा करून योग्य ती भूमिका मी योग्य वेळेला जाहीर करणार आणि आज ती जाहीर करण्याची वेळ त्या ठिकाणी आलेली आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की मी 2002 पासून साधारण सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये ज्यावेळेला सांगोले गावचा तरुण सरपंच झालो त्यावेळेला एक क्षेत्रामध्ये मी आलो. त्याच्यानंतर थोडस गाव पातळीवर काम करताना सांगोले गावाचे आदर्श ग्राम म्हणून वाटचाल करत असताना मी सुरुवातीला स्वर्गीय आमदार अनिल भाऊंच्या बरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. मी 2003 ला युवक राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून पहिल्यांदा पक्षीय पदावरती काम केलं. त्यावेळेला आदरणीय अध्यक्ष आटपाडी तालुक्याचे युवक अध्यक्ष होते आणि आम्ही सोबत काम केलं. तो प्रवास आदरणीय भाऊंच्या, स्वर्गीय भाऊंच्या बरोबर माझा 16 वर्षाचा तो राजकीय प्रवास राहिला आणि त्याच्यामध्ये मग मी त्यांच्या बरोबरीनं अध्यक्ष मी अमोलदादा असतील,
आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी आणि एकदम निकटवर्तीय म्हणून मला काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली. मी युवक राष्ट्रवादीचा अध्यक्ष असेल, गाव पातळीवर काम करत असताना 10 ते 14 4 वर्षे कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती म्हणून असेल, अशा पदावरती काम करताना भाऊंच्या एकदम जवळनं काम केलं, बघितलं. नंतरच्या काळामध्ये साधारण 17-18 साली काही कारणास्तव थोडस कमी जास्त झालं आणि राजकीय मार्ग आमचे थोडेसे वेगवेगळे झाले आणि मी राजकारणात थोडस बाजूला झालो त्यांच्या प्रवासापासून आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी काम करत राहिलो. हे जरी झालं असलं तरी भाऊंच्या बरोबर काम केलं. भाऊंच्या कामाचा असणारा आवाका, भाऊंची असणारी मतदारसंघाच्या बाबतीतली असणारी भूमिका, पाण्याविषयीची असणारी भूमिका ही मी जवळनं बघितली. आणि तदनंतरच्या काळामध्ये राजकीय मतभेद झाले असले तरी मनभेद आमचे कधी झाले नव्हते. मी लांब नका होईना पण भाऊंचं काम बघत होतो. मी वेगळ्या वाटेवर काम करण्याची मला वेळ आली, मी करतही राहिलो. परंतु हे सगळं करत असताना स्वर्गीय भाऊंची राजकीय कारकीर्द एका वेगळ्या उंचीवर गेली. गेल्या काही दिवसापूर्वी आपण बघितलं, या मतदारसंघामध्ये आमदार म्हणून काम करत असताना, या मतदारसंघातले प्रश्न मांडत असताना काय राज्यामध्ये राजकीय स्थित्यंतर झाली आणि राजकीय स्थित्यंतर होत असताना एक काय सरकारची रचना असेल काय असेल मला त्या गोष्टीमध्ये काय पडायचं नाही. परंतु एका वेगळ्या उंचीवर भाऊंचं नेतृत्व दिलं आणि उभ्या महाराष्ट्रानं बघितलं, आम्ही बघत होतो की आत्ताचे असणारे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेबांचे एक निकटवर्तीय म्हणून सुद्धा भाऊंनी काम त्या ठिकाणी केलं. आणि हे सगळं काम करत असताना राजकारणात वेगळ्या उंचीवर जात असताना दुर्दैवानं 7 जानेवारीचा भाऊंचा आपण सर्वांनी वाढदिवस केला आणि 31 जानेवारीला भाऊ आपल्यापासून हा सगळा कार्यकर्त्यांचा मतदारसंघाला सोडून भाऊ निघून गेले. घटना तशी दुःखदायक झाली. आम्हाला सुद्धा खूप त्याच्या वेदना झाल्या आणि त्याच्यानंतर पूर्ण निवडणूक झाली नाही. काय राज्यामध्ये धोरण निवडणूक आयोगाचं असेल त्या पद्धतीनं आणि मग आता निवडणूक राज्याची जाहीर झाली, त्याच्यामध्ये निवडणूक झाली, चालू झाली आणि भाऊंच्या नंतर या ठिकाणी आता नामदार एकनाथजी शिंदे साहेबांनी भाऊंचे सुपुत्र